नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पूजा स्वागत करते तुमचं पूजा राजगुरू लाईफस्टाईल या चॅनलमध्ये। तरी आज आपण बघणार आहोत एकदम सुटसुटीत मोकळी अशी अगदी 10 मिनिटात तयार होणारी चिकन बिर्याणी। हे बघा, त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया। इथं मी 2 मोठे चिरलेले कांदे घेतले आहेत, एकदम बारीक असे चिरून घ्यायचेत। तर 7 ते 8 मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात, त्याच्यासोबत 3 ते 4 तेजपत्ता आणि कोथिंबीर चिरून घेतली, 1 लिंबू घेतला आणि 2 टोमॅटो घेतलेत। गरम मसाल्यामध्ये मी धनिया पावडर, दालचिनी, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, चक्री फूल, मोठी विलायची, हिरवी विलायची असं घेतले, मिक्सरमधून वाटून घेतले। इथे घेतलाय मी 1/4 किलो चिकन, त्याला हळद आणि मीठ लावून ठेवले। त्याच्यासोबतच इथे हिरवं वाटण केले, त्याच्यामध्ये आहे अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतली आहे मी। सोबतच इथे घेतले 1/4 किलो बासमती तांदूळ, ह्याला स्वच्छ धुवून मी थोडा वेळ भिजत ठेवलेला आहे। आणि सोबतच सुहानाचा एक 10 रुपयावाला ना चिकन बिर्याणी मसाला। तर एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला। तर हे बघा, बिर्याणी मसाला तुम्ही कोणताही वापरला तरी चालेल। सर्वात पहिले मी इथं ना चिकन जे आहे ते थोडंसं बॉईल करून घेणार आहे, शिजवून घेणार आहे, फक्त हळद आणि मीठ टाकूनच। कोणी कोणी डायरेक्ट तांदळामध्ये पण टाकतं कच्चच, पण मी असं नाही करत, मी थोडं 2 मिनिटांसाठी वाफवून घेत असते नेहमी। इथे मी एक टोप घेतलाय मोठा जाडबुडाचा, त्याच्यात आता टाकायचं तेल अंदाजे। तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे बिर्याणीला थोडंसं तेल अगदी जास्तच लागतं। तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे गरम मसाला, म्हणजे दालचिनी, विलायची, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी असं टाकायचं। ते पण छान लालसर झालं की मग त्यात कांदा टाकायचा। कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत ते थोड्याशा सुटसुटीत करून टाकायचं, जेणेकरून कांदा लवकर छान असा आपला परतून होईल, लालसर रंग होईल। छान मिक्स करून घ्यायचं। तुमच्याकडे कशी बिर्याणी बनवली जाते मला कमेंट करून सांगा। आमच्या घरी जास्त करून याच पद्धतीची बिर्याणी बनते आणि सगळ्यांना खूप आवडते। दम बिर्याणी जास्त कोणाला आवडत नाही, तर म्हणून मी नेहमी अशीच बिर्याणी करते। माहेरी पण अशीच सेम बिर्याणी केली जाते। इथे छान असा कांदा परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकता लालसर रंग आलेला आहे त्याचा। हे बघा, असंच छान तुम्हालाही परतून घ्यायचं आहे, कांदा लालसर रंगापर्यंत होईपर्यंत। त्याच्यात आता आपण ज्या चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि त्या पण चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत। ज्यांनी कोणी अजूनही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नसून केले तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ही छोटीशी विनंती आहे। छान आता मिरच्या अशा मस्त परतून घ्यायच्या आहेत तेलात, अजिबात कच्च्या नाही राहिला पाहिजे। त्याचा जो म्हणजे फ्लेवर आहे तो त्या तेलामध्ये उतरला पाहिजे। हे बघा, मिरच्या छान अशा मी परतून घेतल्या आहेत, ते कांदा आणि मिरची दोन्ही छान असं लालसर रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता त्यात टाकायचं आहे 2 चिरलेले जे टोमॅटो आहेत ते पण छान नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। थोडंसं मीठ टाकू शकता तुम्ही, पण मी काही टाकलेलं नाही। मिठामुळे लवकर टोमॅटो जे आहे ते लवकर आपलं शिजायला मदत होते, गळून जातं ते लवकर। हे बघा, टोमॅटो छान आपलं परतून झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये टाकायचं जे हिरवं वाटण, आलं लसणाची पेस्ट आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर, हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं। गॅस एकदम मीडियम करायचा, जास्त मोठा ठेवला की आपला जो टोप आहे त्या बुडाला चिटकेल, त्याच्यामुळे गॅसची फ्लेम थोडीशी लो ठेवायची आणि मिक्स करून घ्यायचं, छान असं परतून घ्यायचं। हे बघा, तुम्ही याच्यामध्ये गरम मसाल्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। छान मिक्स करून घ्यायचं बारीक गॅसवर। हे बघा, मस्त असं मिक्स करून घ्यायचं, वास तर खूप छान येतोय, सुगंध छान येतोय। छान परतून झालेलं आहे, आलं लसूण पण त्यात छान मिक्स झाले, तुम्ही बघतच आहात। इथे मी एक क्लिप शूट केली होती लाल मिरची पावडर, लाल हळद पावडर वगैरे टाकताना, पण ते काय माहित सेव्ह झाली नाही, तर तुम्हाला सांगते काय काय टाकले। 2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, त्याच्यासोबतच जो गरम मसाला वाटलाय तो आणि बिर्याणी मसाला टाकलाय मी। हे छान मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं, गॅस अगदी लो ठेवायचा। मसाले जळण्याचे चान्सेस असतात तुम्हाला तर माहिती, त्याच्यामुळे गॅस एकदम लो ठेवायचा आणि हे परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये 2 चमचे एवढं मी दही टाकले, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही पण टाकलं तरी काही हरकत नाही। 1 लिंबू टाकायचं, मग तर मी दही टाकले, छान असं मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं। हे बघा,
मस्त तेल सुटेपर्यंत हे आपल्याला मसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे अगदी लो फ्लेमवरती, तेव्हाच बिर्याणी आपली छान होईल. आता इथं परतून चालले तर मी जे शिजवून घेतलेलं चिकन आहे ते ॲड करते. ते पाणी थोडंसं साईडलाच काढून घेतलेलं आहे मी, फक्त चिकन ॲड केलं याच्यामध्ये. ते पण छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जो चिकनला जो फ्लेवर आहे मसाल्यांचा तो त्याच्यामध्ये छान उतरतो म्हणून. तर मिक्स करून घ्यायचं ते पण 2 मिनिटासाठी. हे बघा इथं छान असं चिकन परतून घेतलंय. सोबतच त्याच टोपामध्ये मी गरम पाणी पण ठेवले आपल्याला बिर्याणीमध्ये टाकायला. आणि हे तांदूळ मी मिक्स करते आता त्या चिकनमध्ये, ते पण छान परतून घेते. पाणी आपल्याला नेहमी गरमच वापरायचं आहे, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं नेहमी. जर भात एकदम बिर्याणी एकदम मोकळी बनवायची असेल तर नेहमी गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं, जेणेकरून बिर्याणी पण लवकर होते आणि एकदम सुटसुटीत पण होते. ठीक आहे, हे छान मिक्स करून घेणार मी याच्यामध्ये. एकदम हलक्या हाताने घ्यायचं. आपण तांदूळ जे आहेत ते भिजत ठेवले होते ना, एकदम हलक्या हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं. हे बघा छान मिक्स करून झाले. पाणी पण आपलं गरम झाले. ते पाणी अंदाजाने तुम्ही टाकू शकता. प्रत्येक तांदळाला कमी जास्त पाणी होऊ शकतं, अंदाजे तुम्ही पाणी टाकू शकता. पाणी टाकून घेतलं मी. आता हे मिक्स करून घ्यायचं छान. एकदम बेसिक रेसिपी आहे, जास्त काही तामझाम नाही. आपली मस्त एकदम सिंपल पद्धतीने बिर्याणी तयार होते, झटकीपट, अगदी 10 मिनिटात. आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तर छान मिक्स करून झालं. आता हे हाय फ्लेमवर फक्त उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी अर्ध लिंबू पिळलंय. हे बघा अर्ध लिंबू मस्त पिळून घेतले. आपल्याला हाय फ्लेमवरती 5 मिनिटं उकळून घ्यायचं, म्हणजे शिजवून घ्यायचं. नंतर मग मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे बिर्याणी शिजवून घ्यायची आहे. तर हे बघा आता मी गॅस मीडियम केला आहे, मीडियम लो मध्येच ठेवलं आहे. आता याच्यावरती आपण झाकण द्यायचं आणि एकदम बारीक गॅसवर हे शिजू द्यायचं. 5 मिनिटांनी बघू शकता मस्त बिर्याणी तयार आहे. त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे ती त्याच्यावरती टाकायची. आणि त्याच्यासोबतच मी त्याच्यात टाकणार आहे अमूल बटरचं थोडेसे 2-3 तुकडे टाकणार आहे अमूल बटर. तुम्ही हवं तर इथं आपलं जे तूप आहे ते पण टाकू शकता. मी तर अमूल बटर टाकणार आहे थोडंसं. आणि मग परत 2-3 मिनिटासाठी झाकण देऊन असंच ठेवणार आहे. बटरमुळे छान फ्लेवर येतो. आता झाकण ठेवून हे बघा बिर्याणी एकदम तयार आहे, एकदम सुटसुटीत. आणि कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.